हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते की मस्त आणि मजेतच असाल. तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. तर मैत्रिणींनो, आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुमच्यासोबत मस्त अशी कच्च्या टमाट्याची चटणी शेअर करणार आहे. तर ही चटणी माझी आई बनवायची, पण इकडे मात्र कच्चे टमाटर सहसा मिळत नाही. पण काल आम्ही नवरोबांच्या मित्रांकडे गेलो होतो आणि त्यांच्या झाडाला भरपूर टमाटर लागली होती. तर त्यातलेच हे काही कच्चे टमाटर मी आणलेले आहे. त्याला म्हटलं ही रेसिपी बनवतीच आहे तर तुमच्यासोबत देखील शेअर करावं. तसं तर मी नवरोबांच्या टिफिनसाठी वेगवेगळ्या भरपूरशा पदार्थ ट्राय करत असते. नियाच्या टिफिनसाठी देखील ट्राय करत असते. एवढ्या सकाळी तयार व्हायचं, त्यानंतर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायची म्हटलं तर अर्धा तास एक्स्ट्रा लागतो आणि त्यामध्ये शाळेला वेळ होतो. त्याचबरोबर नवरोबांचा टिफिनही रेडी करायचा असतो, तर मग त्यालाही वेळ होतो. त्यामुळे काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर मी आवर्जून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर कच्च्या टमाट्याची चटणी बरेच ठिकाणी बनवलं जात नाही, त्यामुळे विचार केला की शेअर करावं. तर ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि इथे मी बारीक कच्चे टमाटर कट करून घेतले. त्याचबरोबर यामध्ये शेंगदाणे आपल्याला आवर्जून घालायचे आहे, हिरवी मिरची, लसूण, त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर. हे सगळं मी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे आणि थंड झालं की आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मिक्सरला लावताना यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं धने पावडर, तुम्ही वाटेल तर इथे जिरा पावडर देखील घालू शकता, लाल मिरची देखील टाकू शकता. पण मी ऑलरेडी हिरवी मिरची घातली होती आणि आमच्याकडे खूप जास्त तिखट खात नाही, त्यामुळे मी ही चटणी मिक्सरला ग्राइंड करून घेतली आणि त्यानंतर मस्त असा कढीपत्ता, त्याचबरोबर जिरा, मोहरी आणि लाल मिरचीचा तडका मारायचा आहे. खूप टेस्टी अशी ही चटणी लागते. जर कधी तुम्ही ट्राय केली नसेल तरी नक्की ट्राय करून बघा, कारण बरेच जणांकडे टमाटरची झाडे वगैरे लावलेली असतात. आणि त्याचबरोबर इथे मी वरून लिंबू पिळलेला आहे आणि हलकीशी साखर देखील घालणार आहे. तसं तर ही चटणी खाल्ल्यानंतर कळतच नाही की आपण कच्च्या टमाटरपासून बनवली आहे. काल नवरोबांना जेव्हा मी ही टिफिनमध्ये चटणी दिली होती तर त्यांना तर कळलंच नाही. टेस्ट अगदी खूप छान बनतो. इवन तुम्ही इडली किंवा ढोकळ्यासोबत देखील ही चटणी ट्राय करू शकता. त्यानंतर नवरोबांचा मस्त असा टिफिन रेडी केला. आज नवरोबांच्या टिफिनमध्ये आहे शेवग्याची भाजी. तर आमच्याकडे ही भाजी देखील खूप आवडीने खातात आणि मी बरेचदा मसालेदार बनवण्याचा प्रयत्न करते, पण माझ्या हाताने खूप जास्त मसालेदार ही भाजी काही मात्र बनत नाही. तर असा साधा सिंपल असा नवरोबांचा टिफिन रेडी केला आणि आज काहीतरी मला क्लीन करायचं होतं. तर बरेच दिवसापासून चाललं होतं की बाल्कनी क्लीन करायची. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही माझी बाल्कनी तर बघितलीच असेल. दिसायला भलेही छान दिसत असेल, पण त्यामध्ये खूप जास्त माती जमा झालेली होती, कारण आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळा म्हटलं तर खूप जास्त धूळ येते. तसं तर हे काम ना नवरोबांचं आहे. मी कधीच बाल्कनी वगैरे क्लीन करत नाही. फक्त घरातल्या झाडांना पाणी घालायचं काम मात्र माझं असतं. बाल्कनीतले झाडे असो किंवा बाल्कनी क्लीन करायचं काम मात्र नवरोबांचंच असतं. पण आजकाल त्यांनाही वेळ नाही आहे, त्यामुळे विचार केला की माझ्याकडे वेळ आहेच. आणि बाल्कनी एवढी जास्त घाण झाली होती, जाळ्याही खूप जास्त जमा झालेल्या होत्या, इवन खालच्या साईडला मातीही खूप जमा झाली होती. तर चला म्हटलं आज व्यवस्थित बाल्कनी क्लीन करून बाल्कनीचा एक नवीन लुक देखील तुमच्यासोबत शेअर करूया. त्याचबरोबर ना मी घरासाठी काही वस्तू मागवलेल्या आहे, तर ते देखील व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझ्या घराची ही बाल्कनी फक्त 5 फुटाची आहे आणि या छोट्याशा बाल्कनीमध्ये आम्ही जवळजवळ 60 ते 70 झाडे लावलेली आहे. पहिले तर भरपूर झाडे होती, यातली भरपूरशी झाडे मी घरात देखील ठेवली. खालच्या पार्किंगमध्ये देखील आम्ही शिफ्ट केलेली आहे आणि आत्ता काही झाडे आहे ती देखील आम्हाला काढून टाकायची आहे, कारण जेवढी जास्त झाडे तेवढं जास्त आपल्याला मेंटेन करावं लागतं. तर आज इकडे वातावरण अगदी पावसाचं झालं होतं, त्यामुळे तुम्हाला बाहेरचं वेदर खूप छान दिसत असेल. आणि आमच्या बाल्कनीमधून मी बरेचदा तुमच्यासोबत पिवळ्या फुलाचं झाड दाखवलेलं आहे, ते खूप सुंदर दिसतं. तर इकडे बरेचशा रोडवर देखील तुम्हाला ती झाडे दिसतील. तर बघा, मी पहिले ना पूर्ण हे मोठमोठे प्लांटर्स उचलून घेतले आणि माती बघा किती जास्त जमा झालेली आहे. तरी देखील काही स्टँड आम्ही विकत घेतले होते, पण प्रत्येक झाडासाठी स्टँड घेणं हे देखील पॉसिबल नव्हतं. काही दिवसानंतर तर आम्हाला यातली भरपूरशी झाडे काढूनच टाकायची आहे. आम्ही ते पार्किंगमध्ये शिफ्ट करणार आहोत, कारण जेवढी कमी झाडे तेवढं मेंटेनन्स कमी लागतं आणि दिसायलाही छान दिसतं. पूर्ण सध्या तरी बाल्कनी झाडांनीच पॅक केली आहे, पण आता सध्या ही झाडे मी काढू शकत नाही, त्यामुळे इथेच व्यवस्थित अरेंज करणार आहे आणि तुमच्यासोबत मस्त असा बाल्कनीचा नवीन लुक शेअर करते. तर बघा, पहिले पूर्ण पाईपनी मी जेवढी जमेल तेवढी माती काढून घेतली. आता तर तुम्हाला काहीच माती दिसत नसेल, पण एवढी माती होती की मी विचारच केला नव्हता. तर बघा, या माझ्या छोट्याशा बाल्कनीमध्ये वडाचं झाड देखील आहे, कारण आता वडसावित्रीची पूजा म्हटली तर इथे झाड कुठे शोधायचं ना, त्यामुळे माझं लग्न झालं तेव्हाच मी हे झाड लावून घेतलं. बोन्साई आहे, त्याचबरोबर विड्याच्या पानाचं झाड आहे,
पहिले नवरोबा हिमाचलला राहायचे, त्यामुळे त्यांनी आवडीने चिडचं झाड देखील याच बाल्कनीमध्ये लावून घेतलेलं आहे. रबर प्लांट आहे, मोठं क्रिसमस ट्री आहे. अशी मोठमोठी झाडे ना कधी-कधी मला नकोशी वाटते. असं वाटते की त्यांना पार्किंगमध्ये शिफ्ट करावं. पण एवढ्या वर्षापासून त्या झाडांना बघत आहोत, तर काढून टाकायचीही इच्छा होत नाही. त्यामुळे सध्या तरी काहीतरी ॲडजस्टमेंट सुरू आहे. समोर काहीतरी या बाल्कनीचं करू असाच विचार सुरू आहे. काही नवीन केलं तर तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये मी शेअर करणारच. त्यानंतर मागच्या एका व्हिडिओला एका ताईंची कमेंट आली होती, की ताई घर खूप सुंदर आहे. रो हाऊसेस आहे का? तर मला असं त्यांना सांगायचं होतं, की हे रो हाऊसेस नाही आहे. फ्लॅटचाच एक प्रकार आहे. पण प्रॉपर अपार्टमेंट नाही आहे. जसं सोसायटीमध्ये फ्लॅट्स असतात ना, ते नाही आहे. इकडे याला बिल्डर फ्लोअर म्हणतात आणि हा जो कॉन्सेप्ट आहे बिल्डर फ्लोअरचा, मी हा उत्तराखंडातच बघितला. तर इथे ना एका मोठ्या जागेवर 3 ते 4 मजली बिल्डिंग बनवल्या जाते. सहसा 4 मजलीच असते. तर आमची जी बिल्डिंग आहे ती 3 मजली आहे. त्या बिल्डिंगला लिफ्ट देखील प्रोव्हाइड केलं जातं. टेरेस प्रत्येकाचं कॉमन असतं आणि आमच्या बिल्डिंगमध्ये फक्त 3 फ्लोअर आहे आणि 3 फॅमिलीज राहतात आणि साईडला 2 BHK देखील बनलेलं आहे त्याच पद्धतीचं. फक्त आमच्या पायऱ्या आणि 2 BHKच्या पायऱ्या सेम असतात. जसं सोसायटीमध्ये पार्क वगैरे दिलं जातं किंवा मंदिर वगैरे दिलं जातं, तसं या बिल्डर फ्लोअरमध्ये दिलं जात नाही. हे जस्ट असं कॉलनीमध्ये बनलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला माझ्या घरासमोर घर दिसत असेल, तर आम्ही फर्स्ट फ्लोअरचं हे बिल्डर फ्लोअर घेतलेलं आहे. अगदी स्वतःचं घर असल्यासारखीच फिलिंग येते. मी लवकरच तुमच्यासोबत होम टूरचा व्हिडिओ शेअर करण्याचा विचार करते आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यानंतर तुम्ही माझ्या बाल्कनीचा लूक बघू शकता. रात्री हा व्हिडिओ शूट केलेला आहे, कारण जेणेकरून तुम्हाला बाल्कनी छान दिसावी. तर बघा, आता बऱ्यापैकी मी बाल्कनी अरेंज करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला माझी बाल्कनी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, मी काही ऑनलाईन शॉपिंग केली आहे आणि तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये. 2-3 दिवस झाले प्रोडक्ट मला रिसीव झाले, पण तुमच्यासोबत शेअर करायचं आहे म्हणून एक प्रोडक्ट तर मी ओपनच करून नाही बघितलं आहे आणि एक तर ओपन करून बघितलं. तर आता उन्हाळ्यासाठी ना बरेचदा आपण बर्फ वगैरे गंजात जमवतो, कारण आपल्याकडे जे आईस क्यूब असतात ते छोटे असतात. पण स्पेशली मी हे आईस क्यूब ना ते बीटरूटचं ज्यूस तुमच्यासोबत शेअर केलं होतं त्यासाठी मागवलं आहे. तर यामध्ये बघा मोठे मोठे असे कप्पे दिलेले आहे आणि मोठे मोठे आईस क्यूब रेडी होतात. तर क्वालिटी खूप छान आहे. सिलिकॉन मोल्ड आहे. या व्यतिरिक्त त्यामध्ये मी सिल्वर फॉइलने कव्हर करून ठेवत होते ना, तर याला एक स्पेशली झाकण दिलेलं आहे. त्यामुळे हे बॉक्स मी मागवलेलं आहे. बघा मस्त आहे. आणि त्यानंतर हे दुसरं प्रोडक्ट, तर या आहे मॅट. ओपनही नाही करून बघितलं, क्वालिटी कशी आली असेल माहिती नाही. वा, क्वालिटी मस्त आलेली आहे. म्हणजे आता दिसत तर छानच आहे. वाव, मस्त एक नंबर क्वालिटी आली आहे. किती दिवसापासून मला मागवायच्या होत्या आणि फायनली मी मागवल्या. खूप स्वस्तात मस्त मला मिळाल्या. सेल चालू होतं कदाचित. तर असे 4 मॅट मला रिसीव झाल्या. प्लांटरच्या खाली वगैरे ठेवायसाठी मस्त वाटतं ना. तर बघा मस्त आहे, मला खूपच आवडल्या. खूप छान आहे आणि साईज देखील मस्त आहे. डायनिंग टेबलवर वगैरे तुम्ही ठेवू शकता, प्लांटरच्या खाली ठेवायला, टेबल मॅटवर ठेवायला, टेबलवर ठेवायला मस्त दिसेल. टी टेबल वगैरे असेल ना त्यावर. क्वालिटी खूप छान आली आहे. अशा प्रकारची ज्यूट मॅट मी तुमच्यासोबत शेअर केली होती. बघा, मी DIY केली होती, मी तुम्हाला दाखवते. तर बघा, ही ज्यूट मॅट मी बनवली होती आणि आता मागवलेल्या दाखवते. तर बघा, जवळून दाखवते. क्वालिटी किती छान आलेली आहे. मस्त क्वालिटी आली आणि मला वाटते स्वस्तही आहे खूप. जर तुम्हाला इथलं कुठलंही प्रोडक्ट मागवायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करते, नाहीतर तुम्ही व्ह्यू प्रोडक्टमध्ये देखील काही प्रोडक्ट बघू शकता. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या व्हिडिओला हाईप करत नाही, हाईप देखील करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला कुठली सजेशन मला द्यायचे असेल तर ते देखील कळवा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.